त्यामध्ये थोडंफार यश आलं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांनी म्हटले की आता एकत्र आलो आहोत ते वेगळं होण्यासाठी नाही. तर असं काही आहे का? म्हणजे ज्या पद्धतीचं आपलेच वक्तव्य आहेत त्यात नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, हं, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय. हं. आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननी नंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाहीये. पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधानी आहेत एवढं मात्र पाहायला मिळालेलं आहे. दादा, तुमची इच्छा काय आहे? म्हणजे आता तुम्ही मनात हे मानलंय की दोन वेगळे पक्ष आहे आणि ते तसेच राहणार आहे, की तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की एक व्हावं? सरिताताई, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात. माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं आणि कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा. दादा, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षाने